आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल सोलापूर प्रसिद्ध मक्याचा चिवडा कसा बनवायचा। सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे लांबोटी। या गावामध्ये बनवला जाणारा मक्याचा चिवडा सोलापूरकरांना खूप आवडतो। त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या लोकांनाही मक्याचा चिवडा खूप आवडतो। तर आज आपण पाहणार आहोत हा लांबोटी स्पेशल मक्याचा चिवडा घरी कसा बनवायचा। त्याआधी उपस्क्रिप्शनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। पहा, मी इथे कढईमध्ये आधीच तेल गरम करून घेतलेले आहे। आपण चेक करून घेऊया तेल गरम झाले की नाही। आपले तेल गरम झालेले आहे। आता या तेलामध्ये मी मका पोहे तळून घेत आहे। इथे मी 250 ग्राम मका पोहे घेतलेले आहेत। पहा, मका पोहे तळत असताना सुरुवातीला जेव्हा आपण ते तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅस फुल ठेवायचा आहे। नंतर गॅस मीडियम फ्लेमवरती करून पोहे छान तळून घ्यायचे आहेत। आता मका पोहे तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। शेंगदाणे तळत असताना ते या पद्धतीने आपल्या झाऱ्यामध्ये ठेवून तळून घ्यायचे आहेत। जेव्हा ते लालसर होतील तेव्हा 1-2 मिनिट तेलामध्ये सोडून छान तळून घ्यायचे आहेत। असे केल्याने आपले शेंगदाणे करपणार नाहीत। पहा, आता याच पद्धतीने आपण डाळे तळून घेणार आहोत। डाळे म्हणजे फुललेली हरभऱ्याची डाळ। पहा, छान तळून घेऊयात। लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। ही खूप पटकन तळली जाते, त्यामुळे ही मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे। आता आपण थोडेसे काजू तळून घेणार आहोत। काजू अगदी लालसर होईपर्यंत तळायचे नाहीत, अगदी थोडेसे तळून काढायचे आहेत। पहा, तुम्ही पाहू शकता आपले काजू तळलेले आहेत। आता इथे मी मनुके तळून घेत आहे। अगदी 1 सेकंदात मनुके तळतात। आता याच तेलामध्ये मी कढीपत्ता तळून घेत आहे। आता हे सर्व तळलेले पदार्थ मी एका चाळणीमध्ये नितळायला ठेवलेले आहेत। तुम्ही पाहू शकता कढीपत्ता, मनुके, काजू, डाळे आणि शेंगदाणे आणि जो आपण मका पोहे तळून घेतलेले होते ती मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। आता या चिवड्याचा एक सिक्रेट पदार्थ म्हणजे तीळ, तेही मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये तळून घेतलेले आहेत। असे तळल्याने आपले तीळ करपत नाहीत। पहा, आता ते या पोह्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत। आता या तिळावरती मी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे। आणि जे पदार्थ आपण तळून घेतलेले ते सर्व पदार्थ यामध्ये मी ॲड करून घेतलेले आहेत। आता हे सर्व आपण झाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात। पहा, या पोह्यामध्ये एक टॉप सिक्रेट इन्ग्रेडियंट असते। ते इन्ग्रेडियंट आपण व्हिडिओच्या शेवटी ॲड करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। पहा, आपला मस्त चिवडा तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे पिठी साखर ॲड करून घेणार आहोत। पहा, लांबोटी स्पेशल चिवडा हा तिखट गोड चिवडा असतो। चवीला खूप छान लागतो, खूप चविष्ट असतो। तुम्ही नक्की घरी बनवा या दिवाळीला। आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपण अशाच छान छान रेसिपींसोबत भेटत राहणार आहोत। तुम्हा सर्वांना उपस्क्रिप्शनकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना दिवाळी आनंदी आणि सुखमय जावो हीच ईश्वराकडे प्रार्थना। पहा, आपला मका पोहे चिवडा तयार झालेला आहे। मस्त दिसत आहे चिवडा। आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत